नमस्कार मंडळी. थोड्या दिवसापूर्वी ना मी व्हिडिओ टाकला होता की जर तुमचं वय जास्त असेल तर मेकअप कसा करायचा, आणि त्याचा खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला होता. पण बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की प्रणती, की तू एखाद्या मॉडेलवरती करून दाखवलीस तर आम्हाला व्यवस्थित समजेल. तर आज आपल्याकडे एक खूप चांगली मॉडेल आज आलेली आहे, अँड शी इज नन अदर दॅन माय मॉम. तर आज माझ्या मम्मावरती मी तुम्हाला आज मेकअप करून दाखवणार आहे. आणि तुम्हाला एक फ्रँकली गोष्ट सांगते, माझ्यापेक्षा जास्त बिझी माझी मम्मी आहे. इतके दिवस झाला हा व्हिडिओ पेंडिंग होता की मम्मीबरोबर मेकअप करायचा आहे, शूट करायचा आहे, आणि फायनली आज हा दिवस आलेला आहे. आणि आज मी तुम्हाला मम्मीवरती मेकअप करून दाखवणार. मम्मी, यू कॅन से हाय. हाय. तिथे हाय. हाय. ओके. तर आज मम्मीवरती मी तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर मॅच्युअर स्किन आहे. मम्मीची एज आय थिंक 55-57. किती वय मम्मी तुझं? 55-56. ओके, 55-56 मम्मीचं वय आहे. सेकंड थिंग की मम्मीला मेलस्माचा प्रॉब्लेम आहे, वांग आहे चेहऱ्यावरती, तर ते सुद्धा आपण कवर करणार आहे. आणि त्याचबरोबर मम्मीचं कॉम्प्लेक्शन जे आहे ते सावळं आहे. सो या 3 गोष्टी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूपच हेल्पफुल होणार आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटला आपण जसं नवीन सबस्क्रायबर्सना शॉर्टआउट देतो ते सुद्धा देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि तुम्हाला जर माझा हा लुक आवडला असेल तर ह्या लुकचं सुद्धा ट्युटोरियल खूपच लवकर मी ड्रॉप करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ किती वाजता आलेला आहे. आता व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला मम्मीची स्किन दाखवते, म्हणजे मॅच्युअर स्किनवरती तुम्ही कसं मेकअप करू शकता तुम्हाला कळेल. तर तुम्हाला एक क्लिअर आयडिया येईल की कसं तुम्हाला कवर करायचं आहे आणि कसं मेकअप करायचं आहे. आता मम्मीची स्किन तुम्ही बघू शकता. मम्मीच्या स्किनवरती वांग आहे आणि त्याचबरोबर थोडेसे सायन्स ऑफ एजिंगसुद्धा दिसत आहेत, आणि हे सगळं आपण कवर करणार आहे. तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. मेकअप सुरू करण्याच्या आधी खूप गरजेचं असतं की तुम्ही स्किन केअर व्यवस्थित करा. कारण मॅच्युअर स्किनवरती बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की माझा मेकअप काळा पडतो किंवा मला मेकअप केलेलं चांगलं दिसत नाही. त्याचं मेन कारण असं आहे की तुम्ही स्किनला व्यवस्थित प्रेप करत नाही आहे, त्यामुळे मेकअप चांगला दिसत नाही. तर आता मम्मीनं फेस वॉश केलेला आहे. मम्मी तिथे बघ, मम्मीने फेस वॉश केलेला आहे. आणि आता मी काय करणार आहे, मॉइश्चरायझर यूज करणार आहे, म्हणजे चेहरा खूप छान हायड्रेटेड होणार आहे आणि त्याच्यावरती मेकअपसुद्धा चांगला दिसणार आहे. त्याच्यासाठी माझा हा ऑल टाईम फेवरेट ड्यू सॉफ्ट प्रीमियाचा मी मॉइश्चरायझर वापरत आहे. आता तुम्हाला माहीतच असेल मला हा मॉइश्चरायझर किती आवडतो. आणि आता हा लिटरली संपायला आलेला आहे, पण त्यातलंच थोडंसं मॉइश्चरायझर मी आज मम्मासाठी यूज करणार आहे. मॉइश्चरायझर लावून घेते मम्मीला मी. वांग भरपूर असल्यामुळे कलर करेक्शन करावंच लागणार आहे. आणि मोस्टली सिनियर सिटीजनमध्ये भरपूर जास्त पिगमेंटेशन, वांग ह्या गोष्टी असतात. तर कलर करेक्शन केल्याशिवाय तुम्हाला एक चांगला बेस मिळणार नाही आहे. त्यामुळे कलर करेक्शन करणं हे खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, मम्मीला ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे. आणि जिथं जिथं मम्मीचे वांगचे डाग आहेत त्याला मी थोडंसं कवर करून घेणार आहे. आता मी यूज करणार आहे मार्सचा हा कवर रेंजर पॅलेट, ज्याच्यामध्ये भरपूर सारे शेड्स आहेत कन्सिलरचे आणि कलर करेक्शनचे शेड्स आहेत. तर हा खूप चांगला आहे. आणि त्याचबरोबर भरपूर ह्याच्यामध्ये शेड्स असल्यामुळे तुम्ही ह्याला खूप चांगला ह्याचा वापर करू शकता. जर डिस्कलरेशन वगैरे असतील तर तुम्ही खूप छान कलर करेक्शन, कॉन्टोरिंग सगळं करू शकता. तर आता मी ह्यातला काय करणार आहे, ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे. जिथं जिथं मम्मीला डाग आहेत त्याच्यावरती ऑरेंज कलर करेक्टर यूज करणार आहे. थोडंसं ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून घेणार आहे. ह्या कन्सिलर पॅलेटमधला आता एक टोन डार्क थोडंसं मी यूज करणार आहे. जिथं जिथं कलर करेक्टर यूज केलेलं आहे त्याच्यावरती कन्सिलर यूज करणार आहे, म्हणजे थोडंसं त्याचं ॲपिअरन्स अजून कमी होणार आहे.
ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करणार आहे. कलर करेक्शन आणि कन्सिलर यूज केल्यानंतर मी यूज करणार आहे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी मी हा मेबेलिनचा फिट मी फाउंडेशन वापरते आहे. ह्याचा शेड नंबर आहे 330. टॉफी हा शेड आहे, आय थिंक सो. येस, टॉफी हा शेड आहे. तर ह्याचे 2 पंप घेत आहे मी. आता ह्याला मी डॉट्समध्ये लावणार आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा ब्युटी ब्लेंडरने ह्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेणार आहे. बाय द वे लेट मी टेल यू की आजपर्यंत मम्मीनं कधीच मेकअप करून घेतलेला नाही आहे. पहिल्यांदा मम्मी करतेच ना, तर ॲक्च्युली कधीच मेकअप करत नाही आहे. एक पावडर आणि आयब्रो पेन्सिल, जे की खूप जास्त डार्क लावते माझी मम्मी, आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच लावत नाही. तर आज पहिल्यांदा फुल फेस ऑफ मेकअप मम्मी करते आहे. सो लेट सी हा कसा होतो मेकअप. आता परत एकदा मी ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे. थोडंसं अपोजिट साईड यूज करत आहे जिथं करेक्टर नाही आहे. आता ह्याला मी ब्लेंड करणार. सॉरी लागलं जरा आहे ना. आता ह्याला डॅब मोशन्समध्ये मी ब्लेंड करणार आहे. फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी काय करणार आहे, अजून एक शेड ऑफ कन्सिलर यूज करणार आहे. जिथं जिथं अजून थोडंसं ॲपियरन्स आहे त्याच्यावरती मी कन्सिलर यूज करणार आहे. आणि आता मी जो मम्मीचा शेड आहे तो मी वापरणार आहे. मगाशी आपण एक शेड डार्क वापरला होता आणि आता आपण काय करणार आहे, मम्मीच्या शेडचा कन्सिलर ह्याच पॅलेटमधला कन्सिलर शेड वापरणार आहे. आज तुम्ही म्हणणार की प्रणती आज हातानं का लावते आहे क्रीम किंवा कोणते ब्रश वापरत आहे. त्याचं कारण असं की आज ॲक्च्युली मी मम्मीच्या घरी शूट करत आहे. मी इकडं सुट्टीला आलेली आहे आणि भरपूर सामान मी घरात विसरलेली आहे. मेकअप ब्रशेस वगैरे भरपूर विसरलेली आहे, पण तरी जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये मी आज मॅनेज करत आहे. सो प्लीज इग्नोर. आता ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि परत ह्याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. हा ब्लेंडरसुद्धा आमच्याकडे नव्हता, पण काल आम्ही जाऊन नवीन घेऊन आला, कारण ते पण विसरले मी. तुम्ही बघितलं असाल की भरपूर कलर करेक्शन करायला लागलेलं आहे, कारण ऑब्व्हियसली जेव्हा सिव्हिअर तुम्हाला वांगचे डाग असतील तर त्याला कवर करायला कलर करेक्शन लागतंच. त्यामुळे मी तुम्हाला हायली रेकमेंड करते की एक कन्सिलर पॅलेट ज्याच्यामध्ये कलर करेक्शनचे पण शेड्स आहेत असा एक पॅलेट तुम्ही नक्की घ्या. मार्सचा पण खूप चांगला आहे. जर तुम्हाला बजेटमधला हवा असेल तर इनसाइड कॉस्मेटिक्सचा सुद्धा चांगला आहे, मीडियम कव्हरेज आहे. तर हे दोन्हीही चांगले आहेत. आता आपण काय करणार आहे, क्रीम प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत, तर आता कॉम्पॅक्ट पावडर वापरणार आहे आणि ह्याला सेट करून टाकणार आहे. आता मॅकचा हा कॉम्पॅक्ट पावडर वापरत आहे इन द शेड NC42 हा मी शेड वापरत आहे मम्मीसाठी. लाईटली ब्लश मला ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी मी काय करणार आहे, मायग्लॅमचा हा लिप अँड चिक टिंट यूज करत आहे. नॅचरल शेड आहे. ह्याचा शेड नंबर आहे बेरी ब्लिस हा शेड आहे. तर खूप लाईटली मी ब्लश यूज करणार आहे.
लास्टली मी हायलायटर यूज करणार आहे आणि हा आहे बर्वाचा हायलायटर. खूपच पिगमेंटेड आहे आणि हा सिल्वर पर्ल हायलायटर आहे. अगदी एक डॉट वापरलेला आहे आणि ह्याला फक्त मी ब्लेंड करत आहे. इकडे पण आता मी मम्मीचे आयब्रोज सेट करणार आहे आणि आधी सांगून ठेवते मम्मीला अजिबात नाही आवडणार आहे, कारण मम्मीला खूप डार्क ब्लॅक असं आयब्रोज करण्याची सवय आहे. मला अजिबात नाही आवडत नाही, पण आज माझ्या हिशोबानं करूया. ठीक आहे. हां चालते ना, ठीक आहे. तर आज मी काय यूज करणार आहे, स्विस ब्युटीचा आयब्रो आणि जेल आयलाइनर जो असतो तो यूज करणार आहे. त्यातला आयब्रो यूज करणार आहे. ॲक्च्युली मम्मीचे आयब्रोज दिसतच नाही आहेत की आहे की नाही, त्यामुळं जसं कराल तसं चालेल. का तुला ह्याच्यापेक्षा डार्क हवं आहे? असं तुला कसं पाहिजे तसं. ठीक आहे. आता मम्मीला आय मेकअपमध्ये फक्त काजल आवडतं, पण तुला आय शॅडो वगैरे वापरायला आवडेल? तू काय वापरतेस? ॲक्च्युली मम्मीचे डोळे खूप हुडेड आहेत, तुम्ही बघू शकता. भरपूर स्किन ही आत जाते आणि हुडेड आईजवरती मेकअप केल्यानंतर बऱ्याच वेळेस जो आपण आय शॅडो यूज करतो तो हुडच्या मध्ये लपून जातो. त्यामुळे आपण काय करणार आहे, एकदम बेसिकमध्ये ब्राऊन शेड आणि थोडंसं शिमर वापरणार आहे, म्हणजे थोडंसं आय मेकअप केल्यासारखं पण वाटेल, पण लाईट आय मेकअप. ओके. आज मी इनसाईडचा हा आय शॅडो पॅलेट वापरत आहे आणि ह्याच्यामधला सगळ्यात बेसिक शेड जो असतो ब्राऊन तो मी यूज करणार आहे. मग डोळे बंद कर. तुम्ही बघू शकता, डोळे बंद कर. इथं भरपूर स्किन लूज आहे, त्याच्यामुळं आय शॅडो जर आपण जास्त वापरला तर तो एवढा दिसणार नाही. फक्त त्यामुळं थोडंसं स्लाइटली ब्राऊन आय शॅडो यूज करत आहे. असं कर डोळे, असं बंद कर, असं. हां, तुमच्या मॉडेलला तुम्ही असं करायला लावायचं, म्हणजे जे सुरकुत्या वगैरे असतात ते दिसणार नाही. आता मी थोडासा शिमर यूज करणार आहे, जो की एकदम नॅचरलच आहे. हा शिमर शेड यूज करणार आहे, याचं नाव आहे पर्पल रेन. हा मी थोडा फिंगर टिपवरती घेत आहे. आता तुम्ही बघू शकता थोडंसं शिमर शेड वापरलेला आहे आणि मम्मी जरा कोऑपरेट करत नाही आहे. ठीक आहे. आता आपण काजळ लावूया, खूप सिंपल. तर काजलसाठी मी प्लमचा काजल यूज करणार आहे. आता लास्टली मी यूज करणार आहे मस्करा. मेबेलिनचा मस्करा यूज करत आहे. आता लास्टली आपण लिपस्टिक लावूया. लिपस्टिकमध्ये तुझी काही प्रेफरन्स आहे का? हां, कोणता पण कलर चालतो? डार्क कलर, लाईट कलर? डार्क. ओके. तर मम्मीसाठी जी मी लिपस्टिक सिलेक्ट केलेली आहे ती आहे ही लॉरियलची लिपस्टिक इन द शेड लेझी संडे. 150 लेझी संडे हा शेड आहे, तर हा मी यूज करणार आहे.
सो आता हा आहे मम्मीचा फायनल लुक। मम्मी खूप क्यूट दिसत आहे असं मला वाटत आहे। तुम्हाला कसं वाटतं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पण मम्मी तू सांग तुला कसं वाटतं? छान वाटत। जरा असं जोरात मोठ्यानं बोलायचं। छान वाटते। खरंच मेकअप करायला बसून कंटाळ म्हणजे एवढं करून पण मग बसायला कंटाळ येते मला। हां सी मम्मींना ना कौतुकच नाही आहे माझं। कौतुक आहे ग, मग पण कसं आहे तुम्हाला सांगते आम्ही एवढं उशीर बसायचं म्हणजे काय। मम्मी 5-10 मिनिट लागला तुझं फक्त शूट समोर बसून शूट करण्यासाठी वेळ लागते। अदरवाईज हा मेकअप मी तुझा 5-10 मिनिटात करू शकते। हो बरोबर आहे, पण तेवढा वेळ पण आम्हाला बसायचं म्हणजे वय झालेलं आहे। आय कॅन वयाच्या अंडरस्टँड। हां पण असो, पण तुला कसं वाटते पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केलास कसं वाटतं? कसं वाटतं? छान वाटतंय। म्हणजे मुलगीचं कौतुक करू शकतेस। मुलगी म्हणजे छानच आहे, गोड आहे, सगळ्यात हुशार आहे। अच्छा बरं बरं ठीक आहे। हा व्हिडिओ मम्मीसाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे। सो आज मम्मा खूप क्यूट दिसत आहे आणि आय होप पप्पा आता बघतच बसणार आहेत मम्मीला। आमच्या लग्नात पण नव्हतं। मम्मीने ॲक्च्युली लग्नात काहीच मेकअप केला नव्हता ना मम्मी, आणि मम्मीच्या लग्नाचा फोटोसुद्धा नाही आहे। ठीक आहे, पहिल्यांदा मी आयुष्यात मेकअप केला, पहिल्यांदा मेकअप केलेला आहे। तर तुला आवडलं? ते पण मुलगीच्या हातून छान वाटते। छान झालं? छान झालं। तुम्हाला कसं वाटलं हे सांगायला अजिबात विसरू नका। आणि आता भरपूर सबस्क्रायबर शाउटआउटची नावं आहेत ते मी फटाफट घेणार आहे। सो स्टे ट्यून। भरपूर सारे नेम्स आहेत त्यामुळे फक्त 2 मिनिट लागणार, जस्ट वेट। सो आजच्या व्हिडिओमध्ये जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत त्यांची नावं मी फटाफट घेणार आहेत। सो थँक्यू सो मच अमरीन सय्यद, थँक्यू सो मच रेश्मा पाटील, सुनीता कांबळे, शीतल धोरते, दर्शना गिटे, सुषमा केसर, उमा धुमे, वैशाली जोशी, पूजा नवघारे, ज्योती पालढे, गायत्री तंत्री, हर्षदा देवकट्टे, लता मोगल, रागिनी पांडे, आचल महाजन, स्नेहल तावडे, राजश्री राजे, अनुपमा महतो, अनुजा अगसे, निर्मला, मीनल पेंडकर, स्नेहल सावंत, रुपेश्री रुपेश्री मयेकर, अर्चना कोडे, जयश्री सुरोशी, सुरोंची नेम मी बोलू की तू बोलतेस? नाही बोल ना। जयश्री सुरोशी, खुशबू शिवाजी शेलार, सोनाली, आशा पाटील, शुभांगी, नलिनी दायफोडे, चंद्रनील, सुनंदा भेंडे, शर्मिली कांबळे, आशा, सारा, दीप्ती करळे, गीतांजली थोरात, जयश्री लोकरे, कविता वालके, नम्रता पानसरे आणि करुणा। गाईज थँक्यू सो मच फॉर सबस्क्रायबिंग टू माय चॅनल। आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्हाला माझा कॉन्टेंट आवडत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका। म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुमचंसुद्धा नाव माझ्या चॅनलवरती घेईन आणि असंच तुम्हाला सुद्धा शाउटआउट देईन। तर तुम्हाला हा लुक कसा वाटला आहे सांगायला विसरू नका। परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काय म्हणते मम्मी मी? धन्यवाद। जय महाराष्ट्र। मला तुझं तोपर्यंत तू आलीस, कधी येत नाहीस तरी आज आलीस। चालू आहे कॅमेरा। तर आज मी मम्मी फेस असं करू आता। चुप आता हाय
मी बघ डोळ्यात पाणी आलं ना मग काजळ चांगलं दिसत नाही. बरं. हां डोळे बंद. मम्मी यार, आणि मला असं लुक पण देऊ नकोस मम्मी, चांगलं मेकअप आहे. बरं ठीक आहे. डोळे बंद कर की, डोळ्याचा मेकअप कसा करणार? मी लवकर तू लावणार? नको. माय मॉडेल माय रूल्स. समोर समोर कुठं असते मम्मी? अगं समोर म्हणतात, वर काय बघतेस असं का? अगं सो मम्मी तुम्ही पण सांगू शकता की सबस्क्राईब करा माझ्या मुलगीच्या चॅनलला. ते म्हणता येत नाही व्यवस्थित.